हॅलो, नमस्कार. मी अंजली. तर नेहमी मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला आहे, तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. तर आपल्याला साहित्य लागणार आहे. एक जुडी मेथी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. त्यानंतर काजू घेतलेले आहेत, मटर घेतलेले आहेत 1 वाटी, 1 टोमॅटो लागणार आहे. त्यानंतर एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. वेलदोडे लागणार आहेत 1. त्यानंतर 2 लवंग घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आज आपण मेथी मटर मलाई करणार आहोत. तर चॉपरमध्ये आपण मेथीची भाजी बारीक करून घेऊया. मेथीची भाजी घेताना त्यामध्ये देठ घ्यायचे नाही आहेत. अशा पद्धतीने मेथीची भाजी बारीक करून घेऊया. त्यानंतर इकडे एका पॅनमध्ये सुरुवातीला आपण थोडंसं तेल घालणार आहोत. मेथी मटर मलाईसाठी आपल्याला जो मसाला लागतो तो आता आपण तयार करून घेऊया. जर तुमच्याकडे बटर अवेलेबल असेल तर तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता आणि बटर अवेलेबल नसेल तर तुम्ही तेलसुद्धा घालू शकता. मी बटर घातलेलं आहे. थोडंसं बटर घालायचं. त्यानंतर काजू घालायचे. काजू थोडेसे भाजून घेऊया बटरमध्ये छानपैकी. त्यानंतर मी थोडंसं तेल वापरलेलं आहे. मला बटर कमी वाटलं त्यामुळे मी तेल घातलेलं आहे. आता आपण कांदा घेतला आहे. 1 कांदा घेतला आहे. तो असा मोठा कापायचा आणि तो सुद्धा याच्यामध्ये घालून घेऊया. मेथी मटर मलाईसाठी आपल्याला जो मसाला लागतो तो आता आपण मस्त त्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. त्यानंतर दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे, लवंग घालायचा आहे आणि 1 वेलदोडा घातलेला आहे. अशा पद्धतीने मस्तपैकी आता आपण कांदा भाजून घेऊया. टोमॅटो घेतलेला तो आता मोठा मोठा कट करूया आणि तो सुद्धा याच्यामध्ये ॲड करून घेऊया. कांदा आणि टोमॅटो छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचा. अशा पद्धतीने आता कांदा आणि टोमॅटो आपला छान भाजून झालेला आहे. हे संपूर्ण मिश्रण आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया आणि याचं बारीक वाटण तयार करायचं आहे. अशा पद्धतीने आपलं वाटण तयार झालेलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा मी थोडंसं तूप घेतलेलं आहे. पॅनमध्ये तूप घालायचं. त्यानंतर जिरे घातलेले आहेत. जिरे छानपैकी तडकू देऊया. जिरे छानपैकी तडकल्यानंतर आता आपण मगाशी मेथी बारीक केलेली ती यामध्ये ॲड करायची आहे. मेथी थोडीशी भाजून घ्यायची. मेथी अशी भाजल्याने त्याच्यामधला कडवटपणा निघून जातो आणि मेथीचा खूप छान फ्लेवर तयार होतो. तर एक 5 ते 10 मिनटं आपण मेथी छानपैकी तेलामध्ये अशी परतून घेऊया. अशा पद्धतीने आता आपली मेथीची भाजी परतून झालेली आहे. त्यामध्ये मी आता 1 वाटी मगाशी मटार घेतलेले ते याच्यामध्ये घालून घेऊया. मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. जर तुमच्या घरात सुद्धा मेथीची भाजी खाऊन सगळेजण कंटाळले असतील तर अंजली रेसिपीजमधली ही मेथी मटर मलाईची रेसिपी तुम्ही त्यांना नक्की ट्राय करून द्या आणि तुम्हीसुद्धा चव घ्या. आता इकडे मी आलं लसूण पेस्ट 1 चमचा घातलेला आहे. जिरे पावडर घेतलेला आहे. धने पावडर घेतलेला आहे. ते 1 चमचा घालायचं आहे. मस्तपैकी पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला आपली घरगुती मसाला असतो तो मी इकडे 1 चमचा घातलेला आहे. तो घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचा आहे. आता इकडे आपण मसाल्याचं वाटण केलेलं
ते यामध्ये ॲड करून घेऊया. खूप छान होते मेथी मटर मलाई. मी सुद्धा पहिल्यांदाच ट्राय करून बघितलेलं आहे. त्यामुळे आमच्या घरात तर सगळ्यांना आवडले. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. मसाला आपण संपूर्ण घालूया. मसाला घातल्यानंतर मिक्स करून घेऊया. मसाला घातल्यानंतर थोडंसं आता पाणी ॲड करूया आपण. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला राहिलेला त्यातच थोडंसं पाणी ओतलेलं आहे आणि तेच पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे. तुम्ही साधं पाणीसुद्धा यामध्ये घालू शकता आणि किती छान दिसत आहे बघू शकताय. मेथी मटरची आपली ही रेसिपी. 5 ते 10 मिनिटांनी मिक्स करून घेतल्यानंतर छान अशी उकळी आलेली आहे आपल्या मेथी मटर मलाईला. आणि आता इकडे आपण घरगुती साय किंवा तुमच्याकडे जर साय अवेलेबल नसेल तर मग फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोडंसं अर्धी वाटी दूध घालायचं आहे. त्याला छान अशी मलाई येते. झाकण लावून एक 5 ते 10 मिनटं उकळी येऊ देऊया. आणि बघू शकताय किती छान आपली अशी मेथी मटर मलाईची रेसिपी तयार झालेली आहे. वरून आपण कसुरी मेथी घालून घेऊया. आणि मी इकडे 2 चमचे दुधाची साय घातलेली आहे. जर साय अवेलेबल नसेल तर आपण फ्रेश क्रीमनी त्याचा वापर करू शकतो, फ्रेश क्रीमचा. फ्रेश क्रीम घातल्यानंतर खूप छान त्याला फ्लेवर येतो. आणि अशा पद्धतीने आपली ही मेथी मटर मलाईची रेसिपी तयार झालेली आहे. खूप छान होती ही रेसिपी. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी अंजली रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक यू. बाय बाय अँड एन्जॉय.